महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं दुःखद निधन झालंय. पनवेलच्या विहीर घरामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांचं नाव घेतलं की अंगावर किलोभर सोनं, गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेज हे सगळं चित्र डोळ्यासमोर यायचं. त्यांच्या निधनानं महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेवर तसंच फडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. पनवेल तालुक्यातील विहीरघर येथील पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध होते. 1996 पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा, तरीही शर्यत जिंकायची क्रेज वेगळी होती. तिथपासून सुरू झालेली आवड फडकेंनी जपली होती. आतापर्यंत 40 ते 50 शर्यतींचे बैल त्यांनी राखून ठेवले होते. कोणत्याही शर्यतीमध्ये 1 नंबरला असलेला बैल पळायला लागला की त्याच्यावर पंढरी शेठ यांची नजर असायची. त्यानंतर त्याची कितीही किंमत असली तरी ते विकत घ्यायचे. आज 21 फेब्रुवारी रोजी त्यांचं निधन झालंय. पंढरी फडके हे गोल्डन मॅन म्हणून देखील ओळखले जायचे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.